नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 3, 4, 5 जुलै रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। 3 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम ते हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। वर्धा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल मित्रांनो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। धुळे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। जालना जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली